तर राम राम पोराव, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. विषय असा की ती छोटी मुटारी आपलं छोटा पुढारी काय काय करू शकतो ते बघा. नॉमिनेट नॉमिनेशन आता ह्याला नीट नॉमिनेट पण म्हणता येईना आणि ह्याचं नाव घनश्याम. आता घनश्याम नावाचा अर्थ सांगतो. घन म्हणजे त्याचं बूट नो 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 आणि श्याम म्हणजे काय माहित नाही. पण सूरजने त्याच्या बुडावर चांगलाच घाव घातलाय. पण मला एक कळत नाही, हा पुढारी काय ऍक्टर आहे. आता थोडस महाग सरकतो कारण तो तर म्हणतो मी छोटा पुढारी. आता पुढारी म्हटल्यावर तो राजकारणात पाहिजे. बिग बॉस मध्ये कसा आहे सांगा बर. वाह क्या सीन है. आता थोडस पुढं सरकतो कारण महाराष्ट्रामधली पब्लिक इतकी येडे आहे. त्याचं लाडाने नाव छोटा पुढारी. पण तो जेव्हापासून बिग बॉस मध्ये गेलाय ना तेव्हापासून त्याचं नाव छोटी मुटारीच ठेवलंय यार. आणि मुतारीचं आणि छोट्या पुढाऱ्याचं आणि निकीचं लई जमतंय राव. किती जमतंय म्हणजे तुमच्या मनात काय विचार आहे. अहो मी म्हणतोय भाऊ बहीण आहेत ना ते, त्या दोघांचं भाऊ बहिणीचं नातं किती जमतंय ते बघा. ए पोऱ्या लाव रे तो व्हिडिओ. जेवढंच पोट भरलं तुझं प्रेम भेटलं ना त्याने पोट भरलं बाई. खेळायला जायचे जाऊ दे डबा तर कशी वाग मी तुझ्याची प्रेमानेच वाग. मध्ये पवायला जायचे जाऊ दे डबा. आता जरा डायरेक्टच बोलतो. ह्याची उंची कमी, ह्यात त्याचा दोष नाही. आता हे तर काय पाहिजे त्याला, आपण आहोत झाडभर आणि गप्पा मारतोय गावभर. आता एक तर महाराष्ट्रातल्या पोरांनी तुझं नाव ठेवलंय मुतारी आणि मी तुला जाऊ दे चल लाडाने म्हणतो मुतारीच. आणि मला माहित नव्हतं राव त्याचं बालपण इतकं वाईट गेलंय. आमच्या घरापासून 2 किलोमीटर शाळा लांब आहे. ऐकलं का, त्याची शाळा तब्बल 2 किलोमीटर लांब होती. पण आता ह्याला कोण सांगणार. आम्ही 10-10 किलोमीटर प्रवास करून शाळेत जायचो. किलोमीटर प्रवास करून शाळेत जायचो. झूठ बोलो, बार बार झूठ बोलो. बर तब्बल 2 किलोमीटर प्रवास करून तू शाळेत जायचा मान्य आहे, पण ह्याला अभ्यास करताना पण लय अडचणी आल्या हो. अभ्यासाला बसायचो, लाईटीचा जायचा टाइम एकच व्हायचा. अशा बहुतेक अडचणी मला आल्या. मग दिवसभर काय झोपा काढायचा का तू. बर तुला अजून काय काय अडचणी आल्या ते एकदा सांग बाबा. अभ्यासाला बसलं तर कुणी काम सांगायचं, वडील म्हणायचे कर ते कर. पुन्हा मम्मीचं काम, त्यातून अभ्यासाला वेळ काढायचा. आणि खरं सांगतो 6 महिन्यापूर्वी मी येतो पिक्चर रिलीज झाला, त्याला माझे काही दिवस गेले. म्हणजे महिनाभर प्रमोशन करायला मला थांबावं लागलं. अरे करपल्याला वांग्या, तू महिना पिक्चरच्या प्रमोशनला थांबत होता म्हणून तुला अभ्यासाला टाइम भेटत नव्हता रे. दुसरं काय सुद्धा कारण नाही. बरं अभ्यास करून तुला नेमकं काय व्हायचं होतं. मला कलेक्टर व्हायचंय. बरं हा कलेक्टर पण झाला नाही. ह्याला नेता म्हणावं तर हा फेकतो पण लई. बिग बॉस आमच्या वहिनीचं तरी आहे. प्रेम जसं होतं चाललंय तसं आमचं त्या होतो गेला तर काय बिघडत नाही. प्रेमात असंच असतंय बिग बॉस. हे तेवढं पटलं बघा आपल्याला, कारण बिग बॉसच्या घरात संधी लपडीत चालू आहेत. त्याचं एक ताजं उदाहरण तुमच्या समोर मांडतो. जसं तुझ्यासोबत मी ट्रीट करतो ना तसं मी त्याच्यासोबत पण ट्रीट करणार. यार त्या मुलीकडे तो कसा जाऊ शकतो ज्या मुलीच्या अगेन्स्ट मी गेली होती. ठीक आहे, आम्ही पण तुमच्यासाठी गोड गोड बोलू आणि ठीक आहे. ह्याचं थोडं कौतुक केले की हवेतच जायला लागला राव. जनतेत संपर्क ठेवण्यासाठी जेवण करायला सुद्धा वेळ मिळत नाही. आधीच जनताला वैतागली. नीट धुवायला शिक बारक्या. आणि कोणत्या जनतेशी संपर्क ठेवला रे तू आणि कोणाची कामं केली ते तर सांग. अरे तू नेमकं करतोय तरी काय डेअरी बाहेर आलेल्या. आणि सर्वात महत्वाचा प्रश्न काय आहे ते त्याच्याच तोंडा करून ऐका. सर्वात महत्वाचा प्रश्न काय आहे? आज मेन म्हणजे आमचीच लग्न जमानात. अरे तो हाय केवढा आणि तुला लग्न करायचंय. चुकून जर घनश्यामने हा व्हिडिओ बघितला ना. सुकून का नाम सुना है? हाय हाय इतना सुकून.